आणि निकुताईला 10 फोन केले तरी त्यांना येता आलं नाही. तुमचा अरबाज पटेल कुठे? म्हणजे हे कुठेतरी चाहते वर्गांना खटकलेलं आहे. पण तिला वाटलं असेल कुठे घनश्यामच्या बर्थडेला जायचंय, काय मोकार, का जायचं आपण? आपण तर एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहोत. खरंच निकुताई लय प्रेम जपते बरं का. निकुताई बंधनं जपते. पण आज अख्ख्या जगाला कळलं असेल निकुताई फक्त माणूस बघूनच बंधनं जपते. तोंडावरतीच विचार करते की निकुताईची बंधनं मी तोडणार नाही, जपेल. पण निकुताईला मी कुठल्याही कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन देणार नाही. तुझं आणि निकीचं एक खास नातं होतं. अनेकदा ट्रोल देखील झालं. सोशल मीडियावरती खूप चर्चा होती. तुमची ज्यावेळेस एक जुगलबंदी चालायची बिग हो. बॉस मध्ये, तर ती खूप चर्चेत होती. मग एवढं क्लोज रिलेशन असताना निकीने मग काय धोका दिला का? आली का नाही वाढदिवसाला? तसं धोका म्हणता येणार नाही, पण निकुताईचं स्पष्टपणे भावावरचं प्रेम दिसलं, की निकुताई म्हणते भाऊ आहे, भाऊ आहे. आणि आमचं बहीण भावाचं नातं अख्ख्या जगाला माहिती आहे, की ते अटूट नातं आहे. माझ्यापेक्षा अख्ख्या चाहते वर्गाला माहित होतं, की निकुताईला आमंत्रण नाही दिलं, तरी निकुताई घनश्यामच्या बर्थडेला येणार. आणि निक्की तांबोळी ही शब्दाची किती पक्की आहे, हे अख्ख्या जगाला माहिती होतं. आणि तिने सोशल मीडियावरती जे काही शब्द वापरले होते, की मी 25 तारखेला घनश्यामच्या बर्थडेला येणार, त्याच्या फॅमिलीला भेटणार, घनश्यामला शुभेच्छा देणार. पण आताच ते चाहते वर्ग म्हणतायत, तुमची निकुताई कुठे? जान्हवीताई एका फोनमध्ये आली आणि निकुताईला 10 फोन केले तरी त्यांना येता आलं नाही. तुमचा अरबाज पटेल कुठे? म्हणजे हे कुठेतरी चाहते वर्गांना खटकलेलं आहे. मलाच नाही तर माझ्या चाहते वर्गांना, प्रेक्षक वर्गाला खटकलेलं आहे. त्यांना असं वाटतंय, की निकुताई नुसतं प्रेमाचे कुठेतरी बंधनं सांगतायत. पण खरंच बहीण भावाचं नातं घनश्याम निभवतोय. घनश्याम तर निभवतोय. मी एकतर शब्दाचा पक्का मनुष्य. मी एकदा शब्द दिला तर मी शब्द माघार घेत नाही. आणि मग तर तिने जर शब्द दिला, ती कशी नातं निभवते ती आता अख्ख्या जगाने बघितलंय. हे फक्त घनश्याम दिसल्यावरच बहीण भाऊ म्हणते का भावाच्या कार्यक्रमाला ती जाणून बुजून नाही आले, हे तिचं तिला माहिती. कुठंतरी असं वाटलं का की घनश्यामची बिग बॉस मधली जी एंट्री होती किंवा तो जो खेळण्याचा प्रकार वगैरे जो होता, तो कुठेतरी बाकीच्या स्पर्धकांना एक भारी पडला गेला किंवा ती एक काय म्हणतात आपण एक कॉम्पिटिटर मानलं जात होतं तुम्हाला, हं. बरोबर? तर त्यामुळं कुठेतरी पुन्हा आता ते चर्चेत त्यांना घ्यायचं की नाही म्हणून निकीने येणं टाळलं वगैरे असं काही? नाही असं काही नाही. पण मला वाटत होतं तिने यावा. पण तिला वाटलं असेल कुठे घनश्यामच्या बर्थडेला जायचंय, काय मोकार, का जायचं आपण? आपण तर एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहोत. यांच्या कार्यक्रमाला का जायचं असं वाटत असेल, काही एक्स वाय विचार तिचे असतील. पण ते काय आज जे काय आम्ही मोठे आहोत, ते प्रेक्षक वर्गांमुळे आहोत. त्यांचं प्रेम मिळतंय, त्यांचे आशीर्वाद मिळते. माणूस पैशाने श्रीमंत नसावा, तो मनाने श्रीमंत असावा, हेच मी सांगत असतोय. आणि आणि विशेष म्हणजे सांगा, मला तिचा बर्थडेला आली, नाही आली, मला अजिबात तिचा राग आला नाही. माझा तिच्यावर राग नाही. मी चाहते वर्गांना सुद्धा सांगतोय, नाराज होऊ नका. काय असतंय, ज्याचे त्याचे विचार असतात, ज्याचे त्याच्या मनाचे निर्णय घ्यायचे असतात. ती आली असती तरी चाहते वर्गाला काय वाटलं असतं, खरंच निकुताई लय प्रेम जपते बरं का. निकुताई बंधनं जपते. पण आज अख्ख्या जगाला कळलं असेल निकुताई फक्त माणूस बघूनच बंधनं जपते. तोंडावरतीच विचार करते की मी तुझ्या बर्थडेला येणार आहे. निकुताई माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात काही राग नाही. तू बर्थडेला यायला पाहिजे होती, पण नाही आली. ठीक आहे. मी माझ्या पद्धतीने बंधनं जपणार आहे. तुला जसं भावाला रिॲक्ट करायचंय तसं कर. परत नंतर तू काही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न वगैरे केला किंवा अरबाजला परत फोन वगैरे केला? नाही, नाही. त्यांच्याकडून काही रिप्लाय वगैरे? मी तर आता सोशल मीडियावरती सांगतोय, मी त्यांना तर इथून पुढे कुठेही संपर्क साधणार नाही. आणि कुठलाही कार्यक्रम असेल, आता झाला माझा बर्थडे, इथून पुढे जे आता बर्थडेला आले त्यांना मी बोलवेल. इथून पुढे कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही इव्हेंट असेल, तर मी त्यांना सांगेल. मी इथून पुढे निकुताईला, अरबाजला त्यांनी जर मला आवाज दिला, तर मी 100% त्यांच्या पाठीमागे उभा राहील. निकुताईची बंधनं मी तोडणार नाही, जपेल. पण निकुताईला मी कुठल्याही कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन देणार नाही. म्हणजे आता इथून पुढे तुझ्या लाईफ मधून निकुताई पूर्णपणे बॅन झाली? बॅन झालेली आहे माझ्या लाईफमधून. पण एक भाऊ म्हणून ती जेव्हा केव्हा मला आवाज देईल, नीट ऐका, ते मी एक
ती माझी बहीण म्हणून, ती जेव्हा केव्हा मला भाऊ म्हणून आवाज देईल, तेव्हा हा घनश्याम द्रवडे कधी त्याच्या चाहते वर्गांचा, त्याच्या मनाचा, पैशाचा विचार न करता, त्याच्या लाईफचा विचार न करता निकूताईच्या मागं खंबीरपणे तिचा भाऊ म्हणून उभा राहील आणि माझे चाहते वर्ग हे मला ऍक्सेप्ट करतील. कारण त्यांना माहितीये घनश्याम कसा आहे, प्रत्येक संकटाशी सामना करायला तो उभा असतो. त्यामुळं निकूताईंना जेव्हा भावाची गरज असेल तेव्हा तिने जर कधी उभ्या आयुष्यात कॉल केला ना तरी जाणार. तरी मी उभा राहणार. एक- पण हम्म, माझा जर कार्यक्रम असला हम्म. तर निकूला आणि अरबाजला इन्व्हिटेशन नसणार आहे दोन पुढे. एकीकडे राज्यात आपण बघितलं तर सगळ्या सत्ताधाऱ्यांना लाडक्या बहिणींनी तारलं, हम्म. सत्तेत आणलं आणि एकीकडे माझ्या दुसऱ्या लाडक्या भावाला बहिणीने माझी लाडक्या इज्जत काढली. आपण लाडक्या बहीण का नाराज काय मग नेमकं हा. तुमचं? म्हणजे माझ्या दोन्ही लाडक्या बहिणी म्हणजे एक जान्हवी किल्लेकर आणि एक निक्की तांबोळी. एका लाडक्या बहिणीने भावाची इज्जत तारली, पण हा. एका लाडक्या बहिणीने भावाची इज्जत येशीवर टांगली. पण मग आता लाडक्या हा. बहिणीला आज मला चाहते वर्ग महाराष्ट्रातून फोन करा, अहो निक्की तांबोळी काय वाढदिवसाला नाही आली, तिने तर व्हिडिओ केलते. मग ते व्हिडिओ बनवतेत का? ती तर म्हणली होती तुमच्या घरच्यांना भेटणार आहे, तुम्ही का नाही आले? मग हे मला ऍक्सेप्ट उत्तर देता देताच जड जाते. मी त्यांना सांगितलं हाय ती परिस्थिती ऍक्सेप्ट करा. आपलं कोण परक कोण हे ओळखा. त्यामुळं माझा असं कुठं